काय काय कुठं जायचं आता? चालले माझ्या आईकडे मी. काय आईकडं उठलं सुटलं का नुसतं आईकडं जायचं? उठलं सुटलं अहो माझी आई आजारी असते म्हणून मला जावं आता लागतं. नेहमीच आई आजारीच राहणार, मग तिकडे जायचं मी आईकडे. तिकडेच राहील. तुम्हाला स्वयंपाक करून ठेवलंय ना घरी, ते खाऊन घ्या तुम्ही. स्वयंपाक काय आता मला मटण खायचं होतं. काय? मटण. अहो श्रावण महिना चालून कसलं मटण? त्याला काय होतं श्रावण? मला थोडी सराव नाही नाही ते तसं काय नाही, मटण खायचं नाही. श्रावण महिना चालू आहे. नाही, मला मटणच खायचं आहे. नाही नाही मटण बिटन नाही. आता एवढा महिनाभर तर तुम्हाला मटण भेटणारच नाही. नाही, मला मटणच पाहिजे. मला मटण खायचं आहे. काय मटण अहो खायचं. श्रावण तुमच्या डोक्यात बसतं का? मला काय माहिती नाही. मला मटण महिनाभर मी घरात आणणार नाही. मला खायचं ना, पण मी आणणार. तुम्ही एक काम करा, हाटलं बिटलं खाऊन या. हा कुठं जाऊ हॉटेलात? कुठं पण हाटलीमध्ये जाऊन खाऊन या तुम्ही. कारण आता महिनाभर आपल्या घरात काहीच वशाट आणायचं ना, अंडे बोंबील मटण बिटन काहीच आणायचं नाही. माझं इथं देवा धर्माचं चालू आहे घरामध्ये पूजा. माझे श्रावण सोमवार चालू आहे, मला काहीच नाही पाहिजे घरामध्ये. उठलं सुटलं का नुसती आईच लागत आहे तुला. घरी काय आहे, काय नाही चालू ते नाही. काय चालू आहे? माझी आई आजार आहे, तिच्याकडे लक्ष मग तुम्ही नाही. त्याच्याकडे लक्ष द्या, मी माझ्या आईकडे लक्ष देईल ना. याच्यासाठी लग्न केलं का आपण? मग लग्न केलं तर काय केलं मग? नाही, काय याच्यासाठी खरेदी लग्न केलं का केलं. तुम्ही मला? उठले सुटले का आई पाहिजे तुला, नुसती आई, बाकी काहीच नाही. तुमच्या डोक्यात बसतं का माझ्या आईजवळ लक्ष द्यायला कुणी नाही म्हणून मला जावं लागतं? माझ्या आईकडे कोण लक्ष देणार? तुम्ही द्यायचं तुमच्या आईकडे लक्ष, मी माझ्या आता मी आईकडे काय देईन. त्याच्या कपडे बिपडे धो का माझ्या आईचे? मग आता आवरून आले ना मी तसं पण थोडंफार. मग उद्या उद्याचं बघू, उद्याच्या उद्या. मग आता तुम्ही असं माग माग यायचं नाही, माझ्या निघाले ना मी माझ्या मध्ये यायचं नाही असं. आपण याच्यावर पुस घ्यायचे ना, काही का अहो, आता डायरेक्ट तुम्ही बॅग स्वयंपाक भरायचे करून आणि ठेवला, निघायचे? स्वयंपाक करून ठेवला, तुमच्या आईचं आवरून ठेवला, अजून काय पाहिजे? म्हणजे बाकीचं जाऊ दे, मला मटण करून दे आणि मग जाय तू. मटण आपल्या घरात होणारच नाही. नाही, मला मटणच खायचं आहे. नाही नाही होणार नाही आपल्या घरात मटण. खायचंय म्हणजे खायचं, मला काही कर. नाही होणार. कळतं का तुम्हाला माझी भाषा? मी जाऊ देणार नाही तुला मटण जाऊ खाल्लं. देणार नाही. मी बस आले का मी बसून निघून जाईल. तुम्ही काय करणार आहे? मी पण येईन तुझ्या संग. मग आले तर काय करणार? मी तुम्हाला खाली तिकडे उतरून खाईन देईन. मी कुठं? सासरवाडीला. माझे सासू माझ्या घरी पण नाही चालत मटण. नाही, मी तिकडे खाईन. मला आता काय झाले अहो, करायचं 2 हप्ते राहिले, आता सोमवार संपून जातील माझे. नाही. मला काही सांगू नको, मला मटण खायचं म्हणजे तुम्हाला काय खायचंय. वाटतं, दुसरं जेवण काय टोच होतं का? हा. हा लय दिवस झालं मी खाल्लं नाही. लय दिवस झाले खाल्लं नाही, त्याच्याशिवाय काय होणार नाही का? नाही, काय पण भाजी मेथी हे ते बनवते ना मी रोज. कंटाळा आला ना मला ते खाऊ खाऊ. कटाळा आला तर काय करू? 2 हप्ते झाले मटण पाहिलं सुद्धा नाही मी. अजून 3 हप्ते थांबा, म्हणजे श्रावण संपला का तुम्हाला मी 1 किलो मटण आणून चारते एकट्याला. मला आजच खायचंय. मी आणणार नाही. मला आज खायचं म्हणजे खायचंय. कुठल्या परिस्थितीत खाणार म्हणजे खाणार. मग माहेरी जाऊ देणार नाही मी तुला. तुम्ही एवढे काय जिद्दीला पेटले हो? हा, मला मटणच खायचं आज. तुमच्या काय डोक्यात काय फरक पडलाय का? हा, हा फरक मटण खायचं मटण खायचं, लहान पोरासारखा नाद धरलाय. फरक पडला माझ्या डोक्यात. मटण खा. तुम्ही कुठे पाहून आले काय मटण खाताना लोक? नाही, मी त्या हॉटेलवर पाहिलं एका माणसाला खाताना. म्हणून तुम्हाला खाऊशी झालं. हा, मस्त तमाशा आहे बाई तुमचं ना. लहान लेकरासारखी एकच जिद्द चालू राहते. एक काम करू, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवण चारते मी. हे मला हॉटेलमध्ये नाही खायचं, तुझ्याच हातचं खायचं मला. अहो तुम्हाला हॉटेलमध्ये चारते, मटण खाण्याशी मतलब आहे ना. मला घरचं खायचंय. अहो आता मी माहेरी चालले, माझ्या आजारी आहे, श्रावण महिना मी आपल्या घरात करू शकत नाही. मी तुम्हाला हॉटेलमध्ये जे चारते ना. नाही नाही, मला तुझ्याच हातचं खायचंय म्हणजे खायचंय. तुम्ही काय लहान पोरासारखं कुठं बघून आले कुठून, बाबाला राहवानच नाही ते मटण खाल्ल्याशिवाय. मस्त काळ्या मसाल्यात बनव. मी मटण घेऊन येतो वाटलंच तर. तुम्हाला मी हॉटेलमध्ये चारते चला. नाही, हॉटेलमध्ये नाही, मला घरी खायचंय. तुझ्या हातचं खायचंय. अहो घरी बनणारच नाही. हॉटेलचं नाही खायचं मला. घरी आपल्याला महिनाभर, तुम्हाला मगाशी सांगितलं ना महिनाभर जमणार नाही म्हणून. मला हॉटेलचं खायचं नाही म्हणलं ना. तुम्हाला माझ्या श्रावण महिना संपू द्या, मी तुम्हाला 1 किलो मटण. तू जर आज नाही बनवलं तर माहेरी गेली तर परत यायचं नाही मग माझ्याकडे. कस काय यायचं नाही? माझं यायचं. घर आहे, माझं सासर आहे, मी स्वतः येऊन जाईल. मग मला कोणी रोखू शकत नाही. मला मटण बनवून दे. अहो तुम्ही नॉर्मल वातावरण काय एवढं भांडण करता? डायरेक्ट यायचं नाही म्हणजे? मला मटण बनवून दे. तुम्ही आणि मग दोघे जायचं. मटणावरून आणि जेवणावरून माझ्या संग फारकत घेऊन टाकता. घेईल ना मग. हे मटणावरून तुम्ही फारकत घेणार माझ्या सोबत? घेईल. तुम्हाला मटण खायचंय म्हणून. मग हे श्रावण महिना आहे, तुम्हाला काहीच कळत नाही का? मला काय माहिती नाही सरावून बिरावून. मला दम निघत नाही. मला मटण खायचंय. अहो थोडा दम धरा. आता झाले 2च हप्ते राहिले, निघून जातील दिवस. नाही, पण मला आता मूड झाला ना माझा. तर मग चला तुम्हाला हाटलीत चालते ना मी. हॉटेलमध्ये नाही, मला घरी खायचंय. आणि नाही चाललं तर काय करता तुम्ही? मग फारकत घेऊन टाकेन मी. बाई 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 बाई, आता डोक्यात ताणच झालं तुमचं तर. मला काही सांगू नको.